तुम्ही कधी वाटाण्याची भाजी बनवली आहे का? नसेल तर एकदा माझ्या पद्धतीनं नक्कीच बनवा. एवढी छान आणि चवीची भाजी लागते ना. आणि ही भाजी तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकतात. 100% सांगते तुमचे मुलं डबा हा नक्कीच संपवून आणतील. आता त्यासाठी काय करायचं, 200-300 ग्रॅम इथं वाटाणे घेतलेत मी. आता कढईमध्ये आपल्याला चट्टे पडेल इतपत आपल्याला वाटाणे भाजून काढून घ्यायचे आहेत. भाजल्यामुळे काय ते भाजी ही अजून चवदार आणि छानही लागते. आता तुम्ही बघू शकतात लगेचच वाटाण्याचा कलर चेंज झाले म्हणजे चांगले ते भाजले गेलेत. आता भाजलेले वाटाणे जे आहेत ना, ते एका बाउलमध्ये आपण लगेच काढून घेऊ. त्याच कढईमध्ये आपल्याला एक हिरवी मिरची भाजून काढून घ्यायची. आता हिरवी मिरची डायरेक्ट तुम्ही पेस्ट पण घालू शकतात, पण मी हिरवी मिरची थोडीशी भाजून घेणार आहे. त्याने काय होते, भाजी अजून चांगली चवदार लागते. आता चट्टे पडेल इतपत आपल्याला हिरवी मिरचीला भाजून काढून घ्यायचे. आता ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे, म्हणजे आपण फोडणीची तयारी करून घेते. जिरं मोहरी घालून घ्यायची आणि 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेत मी. ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगले ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून काढायचे. गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे. तोपर्यंत आपल्याला भाजलेले जिन्नस आहे ते वाटून घेऊयात. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेली हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक घालून घ्यायची. त्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची. आता ही जी पेस्ट आहे ना, ते लगेच एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे भाजलेले वाटाणे आहेत ते पूर्ण थंड होऊ द्यायचे. नंतरच मिक्सरमध्ये थोडेसे वाटून घ्यायची. वाटताना आपल्याला खूप जास्तही बारीक वाटायचे नाही, थोडेसे जाडसरच ठेवायचे बरं का, कारण तर भाजी चांगली नाही लागणार. तुम्ही बटाट्या पाट्यामध्येही वाटाणे बारीक करू शकतात किंवा खलबत्त्यामध्ये थोडंसं आबडधोबड ठेचू शकतात. आता बघू शकतात वाटाणे आपले चांगले एका वाटाण्याचे 2 तुकडे झाले तरी पण चालतात. आता कांदा पण आपला मीडियम गॅसवर चांगला ब्राऊन झाला आहे. आता त्याच कांद्यामध्ये आपल्याला जे पेस्ट तयार केली होती, आलं, लसूण, हिरवी मिरची, त्याची पेस्ट आपल्याला घालून घ्यायची. तुम्ही ही भाजी लाल तिखटामध्येही बनवू शकतात, पण मी लाल तिखट न वापरता हिरवी मिरचीचा उपयोग केला, म्हणजे हिरवीगार अशी आपली भाजी दिसते ही. चांगलं हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची आणि त्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. आता त्यात जे आपण वाटाणे बारीक केले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये आबडधोबड, ते बारीक केलेले वाटाणे ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे. चांगला हवा टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे. कारण आधी पण आपण वाटाणे भाजून घेतले होते आणि हिरवी मिरची पण भाजून घेतली होती. त्यामुळे भाजीत जास्त वेळ परतवायची गरज नाही. आणि हे टाकल्यानंतर चांगलं 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे. आता जेवढी भाजी आपण चांगली परतवू तेवढी ती भाजीची चव त्यावरती अवलंबून राहते. एवढी छान लागते ना. वरतून चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचं. तुम्ही ही भाजी मुलांच्या डब्याला देत असाल तर ही मिरचीचं प्रमाण थोडं कमी घ्या. आता हे मुलांच्या डब्यालाच देत आहे मी. मुलं थोडंसं तिखट खातात, त्यामुळे हिरवी मिरची थोडी मी जास्त घेतलेली आहेत. वरतून भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. मस्त जबरदस्त आपल्या मुलांच्या टिफिनसाठी वाटाण्याची भाजी इथं तयार झाली. तुम्ही ही भाजी पोळीसोबतही खाऊ शकतात किंवा भातासोबत तोंडी लावायला ही भाजी बनवू शकतात. एकदा अशा पद्धतीनं बनवून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली तर. मस्त आपली वाटाण्याची भाजी इथं तयार झाली. हवं असल्यास तुम्ही ही भाजी लाल तिखटाचीही बनवू शकतात, पण लाल तिखटाची न करता मी हिरवी मिरचीची केली, म्हणजे हिरवीगार भाजी दिसते आणि मुलं ती आवडीनं पण खातील. आता आपली भाजी तयार आहेत. लगेचच ताट वाढून घेऊया. त्या भाजीसोबत माझी नेहमीच्या वापरण्यामधली रेग्युलर मल्टीग्रेन पोळी आहे, तेच आम्ही इथं खाते. मुलांच्या डब्यालाही दिल्या जाते आणि अगदी हेल्दी भाजी आहेत. खूप छान. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.